ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಅತ ಧ್ಯಾನಂ ಅಂತರ್ಜ್ಯೋತಿರನಂತರತ್ನರಚಿತೆ ಸಿಂಹಾಸನೆ ಸಂಸ್ಥಿತಂ ವಂಶೀನಾದ ವಿಮೋಹಿತ ವ್ರಜವಧೂ ವೃಂದಾವನೆ ಸುಂದರಂ ಧ್ಯಾಯೇದ್ರಾಧಿಕಯಾ ಸಕೌಸ್ತುಭಮಣಿಃ ಪ್ರದ್ಯೋತಿತೋರಸ್ಥಲಂ ರಾಜರತ್ನಕಿರೀಟಕುಂಡಲಧರಂ ಪ್ರತ್ಯಗ್ರಪೀತಾಂಬರಂ. ಶ್ರೀವಿಷ್ಣುರ್ವಾಚ ವಂದೇ ವಿಷ್ಣುಂ ಗುಣಾತೀತಂ ಗೋವಿಂದಮೇಕಮಕ್ಷರಂ ಅವ್ಯಕ್ತಮವ್ಯಯಂ ವ್ಯಕ್ತಂ ಗೋಪವೇಷವಿಧಾಯಿನಂ ಕಿಶೋರವಯಸಂ ಶಾಂತಂ ಗೋಪೀಕಾಂತಂ ಮನೋಹರಂ ನವೀನನೀರದಶ್ಯಾಮಂ ಕೋಟಿಕಂದರ್ಪಸುಂದರಂ ವೃಂದಾವನವನಾಭ್ಯಂತೆ ರಾಸಮಂಡಿಲಸಂಸ್ಥಿತಂ ಲಸತ್ಪೀತಪಟಂ ಸೌಮ್ಯಂ ತ್ರಿಭಂಗಲಲಿತಾಕೃತಿಂ ರಾಸೇಶ್ವರಂ ರಾಸವಾಸಂ ರಾಸೋಲ್ಲಾಸಸಂಸುಕಂ ದ್ವಿಭುಜಂ ಮುರಳೀಹಸ್ತಂ ಪೀತವಾಸಸಮಚ್ಯುತಂ ಇತಿ ವಿಷ್ಣುಕೃತಂ ಸ್ತೋತ್ರಂ ಪ್ರಾತರುತ್ಥಾಯ ಯಃ ಪಠೇತ್ ಪಾಪಾನಿ ತಸ್ಯ ನಶ್ಯಂತಿ ದುಸ್ವಪ್ನಸತ್ಫಲಪ್ರದಃ. ಭಕ್ತಿರ್ಭವತಿ ಗೋವಿಂದೇ ಪುತ್ರಪೌತ್ರವಿವರ್ಧಿನಿ ಅಕೀರ್ತಿಃ ಕ್ಷಯಮಾಪ್ನೋತಿ ಸತ್ಕೀರ್ತಿರ್ವರ್ಧತೆ ಚಿರಂ. ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ. ಶ್ರೀ ರಾಧಾಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ. ವಂದೇ ವಂದಾರುಮಂದಾರಂ ವೃಂದಾವನ ವಿನೋದಿನಂ ವೃಂದಾವನಕಲಾನಾಥಂ ಪುರುಷೋತ್ತಮಮದ್ಭುತಂ ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ಮಾಧ್ವಾರ್ಣಮಜ್ಞಾನನಿಧಿಪ್ರಕಾಶಂ ಸದಾ ಮಂದಹಾಸಂ ರೂಪಮೇತೀಶಂ ಶ್ರೀಸುಕೃತೇಂದ್ರಹಸ್ತಸರೋಜಜಾತಂ ಶ್ರೀಸುಧೀಂದ್ರಂ ಪ್ರಣಮಾಮಿ ನಿತ್ಯಂ. ನಮನ್ ನಮನ್ ಗುರುಂ ಸದಾ ಕಾಶೀಮಠಾಧಿಪಂಬುಧಂ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥವಂದನಂ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸಂಯುತಂ. ಆಪಾದಮೌಲಿಪರ್ಯಂతం ಗುರುಣಾಮಾಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಬ್ರಹ್ಮಾಂದಾಗ್ರವಸ್ಸಾಗ್ರಾದಿಷ್ಟಂ ದೇವಂ ಕ್ಷಿಪತಿ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯ ಸಂತು ಮೇ ಜನ್ಮ ಜನ್ಮನಿ. हे माध्यम आमका अंतर खंचगी सत्संग आपावेले सर्व सत्संग प्रेमीनं वंदन करता. विष्णू तक वो रब्बैला आता गेला एदरा हुजवाडाक वच्चा जायना विष्णूला मक्षी जी वो मलमासु परमात्मा गोलोकवासी दर्शनावत्ता त्यावेळाचेरी गोलोकाचेर आशिल्लो तसलो परमात्मा कशेच मळल बदल सांगतो तो थंय ಅಂತರ್ಜ್ಯೋತಿರನಂತರತ್ನಗಜಿತೆ ಸಿಂಹಾಸನೆ ಸಂಸ್ಥಿತಂ
ವಂಶೀನಾದ ವಿಮೋಹಿತ ವ್ರಜವಧು ವೃಂದಾವನೆ ಸುಂದರಂ ಧ್ಯಾಯೇದ್ರಾಧಿಕಯ ಸಕೌಸ್ತುಭಮಣಿ ಪ್ರದ್ಯೋತಿತೋರಸ್ಥಲಂ ರಾಜದ್ರತ್ನ किरीटकुंडलधरम प्रत्यग्र पीतांबरम. पळोवच्याक भारी छंद कळीत ते वेणुनाद वंशीनाद म्हळ्यार वंशपात्र म्हणून सांगले रे, वंश म्हणून सांगल्यार वंशवृक्ष म्हळ्यार आमी वास ह्या सांगचे. वास हो वंश वृक्ष. वास एकू जायना, वास हिंड जावचे. ते देखून समावर्तन म्हणून आसा, वर्डिके फूड करतले संस्कार त्या वेळार ताका वास्या दंड दिवचो आनी काशी पेटोवच्यो. वास्या दंड दिवचो उद्देश कसलो म्हळ्यार मुखारी तुवें तुगेलें संवसार जिवना मेळचें. संवसार म्हळ्यार वास्या हिंडोची, एकू जावची न्हय तो. तशें करून तुगेलें जिवन मागीर मस्त आमगेलें कुटुंबा आवटो, दोन कुटुंबां आवटो, तशींच ताका सांगिल्लें परिवाराचें वटू तुगेलें जिवन जावचें. तशें करून ताजी द्योतक जावन वास्याचो दंड ताका दिवचो. मुंजे दिवची बड्डी वास्या दंड न्हय, पलाशाचे. पलाश वृक्षां भितर ब्रह्म वासस्थान करता. अश्वत्थां भितर ब्रह्म विष्णू महेश्वर विष्णू वासस्थान करता. बिल्वपत्रांत विशेष जावन आशिल्लें शिव सानिध्यस. औदुंबरां भितर गुरुलें बृहस्पतीलें दत्तात्रेयालें सानिध्यस. अशी एकक वृक्षांत एकक सानिध्य ताजे संकेत जावन दिवचे. उपनयन संस्कारां भितर दिलेलो तसलो तो दंडू ब्रह्मज्ञान पावका चरडान म्हळ्यार उद्देशान पलाश दंड दिला. हांगा वेणू म्हळ्यार वंशीनाद परमात्माला अत्यंत प्रिती ताणें कोळल वाजयता. तशें करून भंसीनाद तसल तें एक विशेष नाद येवचें खंयचें म्हळ्यार कोळल वेणू कृष्णाल प्रितीचें. तशें करून तसल तें एक प्रितीचें द्योतक जावन कृष्णान तें धरलां. थंय हे मलमासाक काण घेवन विष्णू ते परमात्मालें स्तुती करता. वंदे विष्णुं गुणातीतं गोविंदम एकमक्षरम् अव्यक्तमव्ययं व्यक्तं गोपवेशविदायिनं. केन्नाय एक गोपवेशविदायिनं परमात्मान गोवळांच्याल वेश घाल. गोपालकः परमात्मा कोण तो गोपालः म्हणून परमात्माक नाम पालन करता म्हणून. संस्कृतान गो म्हळ्यार शब्दाक मस्त अर्थ आसा. केवल गो म्हळ्यार गाय मात्र न्हय. गो म्हळ्यार आमगेलें इंद्रिय, दोळे कान नाक हें पूर आमगेलें पंचेंद्रिय म्हणटाचे. शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादीक आमी समजून घेवता जालें. ते देखून ते परमात्माक अनेक नांव ऋषिकेश म्हण. गो म्हळ्यार पंचेंद्रिय तें संरक्षण करचें कोणें? परमात्मान. पळय आमकां दोळो वेवस्थीत जावन दोळ्या दृश्टीक उणेपण येना तिलें केन्नाय आमकां पळयलें दिसचें आसलें. भाग्य जावका जाल्यार देवाल अनुकूल जावका, अनुग्रह जावका. शब्द कान सम आयकूंका, कान आसल्यार तोंदरे न्हय. कान आसा पळोवच्याक आयकनी म्हूण जाल्यार प्रयोजन ना. म्हणटना तें वर्किंग कंडिशनार आसूं. स्पर्श आपल्यार कळका. स्पर्श ज्ञान त्या जाग्यार तरी आपल्यार आमकां कळना म्हूण जाल्यार तांची सेल्स मेल्ले म्हूण अर्थ भितर. शब्द स्पर्श रूप पळयलें दिसूंका. रस जिब्बेर दवरलें तसलें खंयचें मिरसिकी आमसिकी कोडुकी तिककी कोळका नाटल्यार सांगता आमकां जिब्बेर रुची ना रे. शब्द स्पर्श रूप रस गंध नांकाक तो परंबळ येवका. वायट परंबळ की चांग परंबळू भासण जावका की सुवासन जावका म्हूण. परमात्मान एक अंग अत्यंत
सूक्ष्म रुपार आमी चिंतन करता आमच्यान करूं साध्य स्वय म्हूण कसलें तेल लागलां तूप लागलां म्हूण जाल्यार हाता लागल्यार डिटर्जंट की नानातल्यार तोपाक हाका ताका पुरो लागल्यार आमी फशी वच तरी ताका कसलें घालका देवान कितली चंद जीब दिल्या पळय आमकां खंयचेय तुपाचें का मेणकट का मेणशील का कसलेंय का जिब्बेर 2 मिनट भितर ताजी फशी वता खंयची डिटर्जंटय जावका म्हूण ना खंयचेय घालून घासूका म्हूण ना तेंची तोपान तुजे कायले भितर तेला कायल्यांनी घासूका जाल्यार कसं उरका पळयात हांगा रब्बना तिलें फ्रॅक्शन ऑफ सेकंड भितर क्लीन करून सोडता पुराय देवान आमकां आमगेल्या देहा भितरय दिलां डिटर्जंट न्हय कसं जावगा ताका म्हूण आमी मात्र देवाला उडगास करनाचे स्वल्प वेळान दोळांक सगळी पडलां म्हणजे ताजितल्या कितें वयर देखून तोगो करून उदक घालून तें नाकना दिल कोयर ताजितल्या भायर उडयता तेवें सामर्थ्य देवान दिलां भितर सीधा कसलेंय वच्चा नज ताका तें पुराय ताका जावका जाल्यार प्रिकॉशनरी कसान जावका कान्ना भितर एक गम्मशी करून दवरलां कसलेंय गेल्यार थंय तें तांणी ताका अडचून थंय तो गरपता ताका भितर पास वच्चें जायना तसल परिस्थिती देवान पुराय वेवस्था करून दिल्या ही आमी चिंतन करता तशी गो म्हळ्यार आमगेलें इंद्रिय राखतलो देव परमात्मा तो गोपाल आहा गो म्हळ्यार सुर्याक नाम आसा गो म्हळ्यार चंद्राक नाम आसा गो म्हळ्यार उज्ज्याक नाम आसा अग्नी तेज गो म्हळ्यार उदक तशीच गो म्हळ्यार अश्विनी देवता गो म्हळ्यार शब्दाक आमगेलें वखद औषधीय गुण इत्यादी आशिल्ल्याक गो म्हूण नांव आसा हें खंयचे की ग्रास म्हणटाचे आमी तें पुराय जावचें आहाराकय गो म्हण आसा गो म्हळ्यार केवल चतुश्पाद युक्त आशिल्ले गाय मात्र न्हय संस्कृतान गो म्हळ्यार शब्दाक इतले अर्थ येता आनीकय मस्त अर्थ काडूं येता गो म्हळ्यार साधू लोक म्हणून येता संतांकय गो ते देखून गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम नित्य जावन आशिल्लें शुभ गो म्हण कुठल्या गायक मात्र म्हळ्यार प्रश्न न्हय सुर्याकय चांग जावो कसल्याक सुर्या नासल्यार मॅसेज न्हंयकय चांग जावो इतर इंद्रियांकय चांग जावो पुराय जगत्या भितर सर्व लोकांकय आमकां समृद्ध जावन आशिल्लें चंद जीवन करता जावका तशें करून गोपमेकम गोविंदम एकमक्षरम गोविंद म्हळ्यार ओंकाराक संबंध भावना आशिल्लो सगळ्यांची गोकुलाक सगळ्यांचें आमकां संरक्षण करतलो परमात्मा तो गोकुल व्याप्ती अव्यक्त ताका नाशराहित्य जावन आशिल्लो तसलो ताका व्यक्त करूंक कशी हो परमात्मा म्हूण सांगून दिवच्याक अत्यंत कश्टकर तशी जी आपयलें नित्य पावतलो तसलो तो देव किशोर वयसम शांतम किशोर वयस सान प्रायेच केन्नाय ताका पळयतना एक आनंद दिसुका शांत तो गोपीकांतम मनोहरम केन्नाय मनोहरम मनाक संतोष दिवचें आल्हाद दिवता आसलें तें गोपीकांतम पुराय गोवाळांचें खंयची की गोपी स्त्री आसा जी तांकां पुराय जनांक संतोष दिलोलो रासमंडल संस्थितम विशेष जावन तें रासमंडल रासक्रीडा तांतून एक मना भितर संतोष भोगता आसली ती क्रीडा तातूंत केन्नाय आसतलो लसत पीतपटम सौम्यम त्रिभंग ललिताकृतीम तशें करून विशेष जावन त्रिभंगी पुराय जाणांक एक प्रिती करता आसलो तो देव ते मान न्हय मुरली हस्तम द्विभुजम दोनी हात धरल्याची ते दोनी हातां भितर तागेली ती मुरली धरलें आसलें तें वेणू इत्यादीक धरलां पीतवास समुच्युतम पीतवास केन्नाय हळदुवेची पाट्या दडप इत्यादीक दिवन सम्यक अच्युतम खंयचेय च्यूत नातिलें उण्यापण नातिल देव आंगार पुराय नमुन्याचें आभरण इत्यादीक धारण केलां चंद जावन सुसंस्कृत देह इत्यादीक आसा तसल देवाक थंय पळयलो कुठले देवान कसं दिलें भक्तीर भवती गोविंदे परमात्मा वयर प्रीत येता खंय त्या देवाक कृष्णाक पळयल्यार कृष्ण कसो करता
तागेल वैरी आमकां प्रिती भक्ती ह्यो तशें करता. त्या देखून कर्शयती इति कृष्ण कर्शयती म्हळ्यार एट्रॅक्ट करता म्हण. चित्तम आकर्शयती आमगेलें मन त्या देवाली कडेन घेवन वता. कर्शयती इति कृष्ण रामाक सांगतना रमयती आनंद दिता संतोष दिता. त्या देखून ताका राम म्हण नांव. हरती आमी केलें तसलें पाप दोश इत्यादी आमगेल्या देखून दूर करता. तशें देखून ताका हरी म्हण नांव. अशीं ते देवाने विचारू तो सांगता. तसल ते देवा एदरार बनू विष्णू ते परमात्माक गोलोकवासी परमात्माक स्तुती करूं लागला. आनी तेन्ना परमात्मा विष्णूक नेमगोच्या लागलो गोविंद थंय बसलो. गोलोकवासी परमात्मा पुरुषोत्तम निमिता हे विष्णू तूं कसले आयला कसन जावका आशिल्लें कसल्याक हाका मस्त दुख्ख आरस मू कसल्या दुख्ख पावतवो हे खंयचे की गोलोकवासी कोण की आसा गोलोका भितर आयिल्ल्यान कोणाकय दुख्ख आसचें नज हो कसल्या दुख्ख पावता सांगा. तेन्ना तो सांगता पळय हो मल मासू अधिक मास म्हणटाचे तसं करून प्रति एकल्याक एक जबाबदार आसकय तूं दिलेलो प्रकार करताच जाल्यार हो मस्त दुख्खार आसा. हाका कसलें एक संतोष ना पुराय जनाक हंगसिताची तसं करून मस्त कश्टार आस देवा तूं हाका अनुग्रह कोरगा. परमात्माक पळयलो म्हूण जाल्यार तागेली दृश्टी हागेले वयर पळयतरी हाका अनुग्रह जानातील आसतलो. थंय महाविष्णून ताका व्हरचो. त्या देखून आमी सांगचें परमात्माला लक्ष्मी सांगताचें आमी केन्नाय कसलें ताम आवह जात वेदा लक्ष्मीर्मनपगामिनी अपगामिनी लक्ष्मी तूं म्हगेल्या घरा यो ताम आवह तुका हांव आपोवन व्हरता. कसल्याक अपगामिनी केन्नाय तूं म्हापश्या पास वच्चें ना ती आमगेल्या घरल्यार राबचें तस जावं. साक्षात महालक्ष्मीक आमी चिंतन करचें. जातवेदा म्हण तिका सांगलां. जातवेदा म्हळ्यार अग्नीचें स्वरूप जावन आशिल्लें. अग्नी म्हळ्यार खंयचेंय तुमी गेल्यार तें बर्न करून उडोवचें नाश करून उडोवचें तें जीर्ण करून उडोवचें सामर्थ्य आसा तिका. परमात्माला हुर्ची खातीर जावन आसून सामर्थ्य सुचें अग्नीक. ते देखून यज्ञ यागो इत्यादी करतना अग्नीचे मुखांतर इंद्राय स्वाहा या इंद्रा मेळका यमाय स्वाहा या यमाक अशी पूर आमी आहूत दिवची. खंयचे देवदेवता वचुका म्हण जाल्यार ते अग्नी म्हळ्यार तो पोस्टमॅन तागेल्या मुखांतर वचुका. तसल ती जातवेदा ताका तें योग्यता दिलेलें कोण ती जी महालक्ष्मी. तो संपत तें दिलनारी ताका तें घेवन मुखार वचत तसल सामर्थ्य जावका. तसल ती योग्यता पाविल तसली महालक्ष्मी तिका जातवेदा म्हणून सांगलां. तोच जातवेदा अग्नी ऋषीश्वर जावन हें पुरुषोत्तम सहस्रनाम आमकां ताणें काडिलां. तागेलें अनेक नाम वैश्वानर. तो सांगता वैश्रवण वैश्वानर बाबा ते आमगेल्या भितर विशेष जावन आशिल्लें तसलें भितर अग्नी इत्यादी आशिल्लो तो. अहम वैश्वानरो भूत्वा म्हूण तुमी खाल्लें आहार जीर्ण करचे पुरत ताणें. तो वैश्वानर नामक परमात्मो आनी वायुदेव आमगेल्या शरिराचे यावत्तू कार्यक्रम भितर चलयता. असल ती जातवेदा महालक्ष्मी तेंची पवमान आमची दुर्गा म्हणून सांगतात तिका जातवेदा. जातवेदा म्हणून सांगतना संध्योपस्थान म्हणून आसा. जातवेदसे मारीच कश्यपरशिः जातवेदा अग्नि दुर्गादेवता त्रिष्टुप्छन्दः संध्योपस्थाने विनियोगः म्हणून सांगून संध्यावंदने तूं उपस्थान करतना येता. तो मंत्र दुर्गेक मंत्र सांगतात जातवेदसे सुनवाम सोमम अरातीयतो निदहाति वेदः सनपरशदति दुर्गाणि विश्वा नावेव सिन्धुं दुरितात्यग्निः
अग्नीनं कसलतें जातवेदसे सुनवाम सोमम सोमम म्हणता तोची पवमान सोमम पवमान सोम म्हळ्यार ऋग्वेदाचे हार्ट पवमान सूक्त म्हणटाचे आमी पवमान एक तिकडच्यान पवमान म्हळ्यार हनुमंतो एक तिकडच्यान पवमान म्हळ्यार हरी हरी आनी वायू खंयचेय रुपान करतना आमी केलें तसलं उपासना दुर्गा उपासना केली दुर्गा अंतर्गत महालक्ष्मीला आयल्याची ती जातवेदां तीच महालक्ष्मी ती नारायणा लागीं आमकां व्हरची अशान प्राणदेवाला आयल्यार प्राणदेव लक्ष्मी काण घेवन आमकां नारायणालय व्हरता हे मनुष्यान केन्नाय खंयचेय आसल्यार अंतर्गत अंतर्यामी परमात्मा मुखांतर ते देवा पळोवंक आमी तशें तुमी केलें दान जप तप अनुष्ठान सर्व भगवदर्पित गुणान करतना परमात्मा तूं मेगेलकरांनी हें करून घेवका हांव केलें म्हूण न्हय परमात्मान आमकां तें आमगेले इंद्रियाक आमगेले अवयवाक आमगेले अंगांगाक तें सामर्थ्य दिल्यार मात्र आमच्यान करूं जावचें तेन विना तृणमपि न चलति परमात्मा अनुग्रह शिवाय आमगेले खंयचेय चलच्या साध्य ना आतां एक मोक्षाक एक व्यवस्था मोक्ष म्हळ्यार कितें जालें एक चेडूं दृश्टांता सांगलें रे मस्त रडता एक नागपूर ऑरेंज म्हूण येता हळदुवेंच पळोवच्या भारी चंद तेंकां ते चेडा दिले रे चेडूं कसो करता चेडाक मेळ्ळें म्हळ्यार कुठले एक भारी संतोश जालो म्हाका मेळ्ळें म्हणून चेडूं ताका घास मारता ताका कशी खावची म्हणून वचना घास मारता घास मारतना तातूंत तें दोळ्याक नांगांक पुराय वतना आनी जोर रडच्या सुरू करता ते ऑरेंज काण उडयता म्हाका नाका म्हूण तेंचे तागे लागीं आवस आसता आवस तें ऑरेंज उजरायता तांतूंतलो बी काडता भितर वयलें कसाल खावचें आणायचें तें पुराय काणू बियो आनी पुराय काण बदीन दवरून छंद करून ताजें मधुर जावन आशिल्लें तें चेडा तोंडाक घालता आनी चेडूं खंयचे रितीर खाता मागीर तूं करना आवसू खंयच्या रुपान करतना येवन ताका तें एक कोरका जाल्लो प्रकार ताका संस्कार प्रकार ताजे एक संस्कार म्हळ्यार सोडोवचें हें तें पुरो करचें कर्म तें करून तें चेडा दिलें की चेडान तोंडाक घेवन खाता वय म्हणून जाल्यार ताका म्हणचें दैवानुकूल्य दैवानुग्रह म्हूण खंयचेय कार्यक्रमाक खंयचेय वेवस्थेक इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती म्हळ्यार तीन जावका पुराणां येवन बैसुका म्हळ्यार इच्छा जावका पुराण समजून घेवता जाल्यार ज्ञान जावका क्रियाशक्ती घरांत करून काम पुराय हें करून जालें तितले बगी कंप्लीट करून पुनः पुराण हांगा जावन पास घरा वच्चे ते तारे जावका जाल्यार पुराय यावत्तू कार्यक्रम ते करून दवर येवका ताका क्रियाशक्ती म्हणचें तेंची आमी इच्छाशक्ती आसा वच्चुका म्हणलें केलें जाल्यार पावसांनी कोण पळोवचो म्हणून सांगून वचनाचेर आपल्यार क्रियाशक्तीन काम करनातल्या पुराण आयकल्या वर जायना समजून घेवता जाल्यार आमकां वेवस्थे येनी म्हणून जाल्यार ज्ञानशक्ती ना हांगा येवन बसल्याची आमी प्रकार आयल्याची खंयची की पुराणां भितर आयकता आसाची लागी बसलें आनी तेगेलें कापड की नावें गळा गेलें भांगर हें तें पुरो पळोवन ताजे विशय उलयतना हांगा तरी आयकनी म्हणून जाल्यार हांगा येवन बसूनय प्रयोजन ना खंयचेंय आमगेलें काम करता म्हणून जाल्यार हें तिनी इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती अति अगत्य एक कुंभारांच्याक एक बुरकुळ करता म्हणून जाल्यार ताका माती म्हळ्यार जावका सुरय ताका बुरकुळ करता म्हणून दिसूका तागेले क्रिये प्रकार ताका जावका जालेलें माती हाडका आनी कशी करची म्हळें एक नॉलेज ताणें संपादन करका आनी त्या प्रकार ताजें काम करूं गेल्यार ताका ज्ञानशक्ती ताजी मेळ्ळी क्रिया ताणें काम प्रकार केलें तशें जाल्यार बुरकुळ जाता नातल्यार बुरकुळ जायना मना लेखलें हांव करका म्हूण लेखलां वय क्रिये करनी बुरकुळ जायना तशी प्रति एक मनुष्याक इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती म्हळें ट्रायंगलच
पळया तुमी श्रीचक्र दिलां पुजेक श्रीचक्र म्हण खंयचेय चक्र बरोवका जाल्यार रे हें सुरय ट्रायंगल तातूंत मध्य आसूच खंयचेय बडमामान खंयची यज्ञ बरोवका जाल्यार रे सुरय एक त्रिकोण अत्यंत अगत्य त्रिकोण म्हळ्यार रे आमगेल्या घरलां गणोम कोरका म्हळ्यार तसली इच्छा आमगेल्या घरले गणोम कोरका जाल्यार ताका जावका जाल्यार सामान ओटू कोरका म्हळ्यार इच्छा आनी गणोम म्हळ्यार करचें तसलें ज्ञान संपादन करून ताजेर आमकां कसां मेळटा म्हळ्यार समजून घेवन योग्य रुपयार आमी खंयचेंय काम करतना तें समजून घेवन करचें अति अगत्य आज आमी खंयची की मलमासा भितर आसाची हें व्रताक कसलें पुण्य इतर व्रत केलेल्याकय अत्यंत उत्कृश्ट जावन आशिल्लें तसलें फल एक स्नानाकच खंयचेय जाल्यार पुनर्जन्म न विद्यात पुनः जन्म नातिलें साक्षात गोलोका भितर आमी वासस्थान करता तसलें भाग्य हे अधिक मासांत एक स्नानार दिलां हे अधिक मासाचे एक व्रत एक रुपान करतना तुमी आचरण केलां वय म्हणून जाल्यार जप करा नामस्मरण करा दीपदान दिया नाव कसलेंय फलदान दिया वस्त्रदान दिया खंयचेय रुपान करतना अपुपाद दान दिया तांदूळ दान करा गोदान करा गोसेवा करा गोग्रास करा कसलें पुण्यप्रद काम करताची अत्यंत पूर्ण म्हणून तो परमात्मा काण घेता पुनर्जन्म न विद्यते पुनः जन्म ना मोक्षा भितर आमी अमूक वर्स पर्यंत त्या मोक्षा भितर खंडीत आमी तांतूर रावचे आमगेलें तें शरीर माध्यम खलु धर्म साधनम शरीर म्हळें धर्म साधन करूं मेळें तसलें एक वेवस्था तांतूं हें पर्वकाल मेळ्ळा हे पर्वकाळा भितर आमी करता जाल्यार दानाक अत्यंत श्रेश्ठ जावन अशें मोल आसा नित्य एक गायत्री जप केल्यार अत्यंत श्रेष्ठ फल 1008 गायत्री नित्य जप करची गायत्री मंत्र दिसाक 3000 चड कोणें करूं वचनाच्या 1000 गायत्री जप तरी करता वय म्हणून जाल्यार ते कितलें फल आसता का तें फल चंद्रग्रहणा वेळाचेर ते पर्वकाळा भितर त्या दिवसाक एक आचरण केल्यार नित्य ताणें 1000 गायत्री केले जपा फल चंद्रग्रहणांत एक जप हांगा 1000 केलें फल सूर्यग्रहणा भितर 10,000 जप एक दिवसा केलें तितलें पुण्य थंय एक जप केल्या पुरो पुण्य 10,000 वृद्धी जाता सूर्यग्रहणादी जो नदी तटाकाचेरी जेवो खंयचेय देवालयांत तुवें तें पुराय केल्यार एक जपाक एक लक्ष जप केल्यार पुण्य मेळटा तसल कडेन हे अधिक मासांत तुमी केलेलें कृष्णनाम जप जायता रामनाम जप जायता संध्यावंदने केलेलें गायत्री मंत्रा जपाक एक जपाक कोटी कोटी पुण्य जप केलेलें तसलें अशी सांगिल्लें न्ही तें श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने एक रामनाम म्हळ्यार सहस्रनाम म्हळ्यार पुण्य स म्हणून सांगलां केदना सांगिल्लें तें विष्णू सहस्रनाम म्हळ्यार पुण्य मेळचें खंयचे वेळार म्हळ्यार अधिक मासा भितर तुमी म्हणका राम म्हूण तसल तें रामनाम म्हळ्यार तितलें पुण्य तुमी केलेले जप तप अनुष्ठानाक कोटी कटल्यान अनंत पुण्य भजन म्हळ्यार कोटी अनंत पुण्य कीर्तना नामस्मरण केल्यार अनंत पुण्य तसल ती जीब देवता नामस्मरणा खातीर जावन स्वाम्याल देवाल उडगास करचे खातीर जावन दवरका ताजे खातीर मौनव्रत सांगिल्लें मौनव्रत गजालें इतर विचार नातिलें तुमगेले जिब्बेर हे म्हयन्या भितर येवच्या नज अनावश्यक फरडी
जिब्बेर दखून हाणुकाची ताका कितलें सत्कर्मा फल पुण्यफल सांगलां ताजी एगेन्स्ट हेंय आलोचना कोरका खंयचेय तरी वायट तोंडारी उत्तर तरी आमगेलें येयलें म्हण जाल्यार तितलेंच मुळां भितर आमी पाप केल्या वरीच एकल्या सवल्यार कोटी गटल्यान सविलें पाप आमगेलें मातशें येता सत्कर्मा वेळाचेर कशें आमी सांगता पळय खंयचेय काला जाल्यार निरपराधी मनशाक शिक्षा जावच्या नज तुमी तुमगेले जीवनाचे खंयची पर्यंत परमात्मालें रामनाम स्मरण की नामे व्यास स्मरण की व्यासोपासन की हे प्रकाराचेर आमी कोरका जालेलें निरंतर आमी नामस्मरण कोरका भगवत उपासन कोरका तसल तें पुरे पुण्याक सांगता मलमा सांत परमात्मा पुरुषोत्तम सांगता तुका तुगेल्या मासाक हांव देव जाता हे मासा भितर कोण की दान धर्म तपश्चर्य इत्यादी करता तांणी अनंत काल पर्यंत मोक्षा भितर मेगेलो गोलोकाम तूं वासस्थान करती योग्यता ते जिवाक हांव दिता तशें करून गोलोकवासीन खंयची की तो परमात्मा पुरुषोत्तम आसा ते विष्णून दाखयत रावन रबयला मला मासा सांगतो वस तूं बस कांय भिवका म्हणना हांव तुका अनुग्रह करता तशी अनुग्रहाक पात्र जालो थंय देखून तो मुखारी विष्णूलो वडो थंय देखून तागेलें गोलोका देखून पुनः आयला तसलें परमात्मालें अद्भुत कथानक ते गोलोकवासी परमात्मो आनंदान सर्व संतोष इत्याग दिवत आसलो तसलें मलमा सांते परमात्माकची गोलोकवासी परमात्माक पळोवन आयला मुखा वयलें वृत्तांत हे मासा भितर कसल कोरका कशी कोरका हाजें केलें कोणें कशी केलें तांणी तांकां कसं फल मेळ्ळें हें पुराय तूं सांगका म्हूण सांगून पुनः नारदू नारायणा लागीं निमगुचा लागलो नारायणू बदकरकाश्रमा भितर हो विशय सांगता तो विशय सूत पुराणिकू शौनकादी रचीश्वरा सांगता हो कथा भागाचे मुखा वयलें प्रसंग हांवें तुमकां तुमगेल्या इतराक फायचे मुखा वयल्या दिवसां भितर सांगता म्हूण सांगताच तत्त कृष्णार्पणमस्तु हरिः ओम.